गावातल्या सकाळी जशी पहिली किरणं ऊन पावसाच्या खेळात डोकावतात, तसंच समाजातही काही वेळा प्रेम आणि मतभेदांच्या छटा एकत्र नाचतात. आणि त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे फरक्यामुळे सख्या भावंडाचं नृत्य. ही फक्त एखादी घटना नाही, तर आपल्याच समाजाचं आरसपानी प्रतिबिंब आहे, जिथं नात्यांचं पवित्र बंधन एका क्षणात तुटतं आणि दुसऱ्या क्षणात पुन्हा जोडण्याची इच्छा निर्माण होते. सगळी गोष्ट सुरू झाली गावातील वार्षिक जत्रेत, जिथं एकेकाळी एकत्र नाचणाऱ्या सख्य भावंडा म्हणजेच एकमेकींना जीवाभावाच्या म्हणवणाऱ्या स्त्रिया यांच्यात छोटासा फरक निर्माण झाला. कधी एका साडीच्या रंगावरून, कधी एका वाक्याच्या टोचणीवरून. आणि तो फरक एवढा वाढत गेला की अखेर त्याचं रूपच नृत्यात बदललं. पण हे नृत्य ताल लयांचं नव्हतं, तर अहंकार, गैरसमज आणि स्पर्धेचं होतं. रिपोर्टर म्हणून मी गावात पोहोचलो तेव्हा मंडपात गोंधळाचा माहोल होता. एका बाजूला ढोलकीचे ठोके, तर दुसऱ्या बाजूला शब्दांचे बाण उडत होते. आणि त्या गोंधळात समाजाचं शांत पाणी हलत होतं. लोक म्हणत होते, हे सगळं फरक्यामुळे झालं. एका छोट्या गोष्टीने मोठं वादळ केलं. पण कुणालाही हे मान्य नव्हतं की दोष स्वतःतही आहे. गावातील ज्येष्ठ मंडळी सांगत होती की पूर्वीच्या काळात सख्या भावंडा एकत्र रांगोळी काढायच्या, एकत्र झिम्मा फुगडी खेळायच्या आणि एखाद्या मतभेदाने त्यांचं मन दुखलं तरी त्या एकमेकींच्या घरी जाऊन समजावून घ्यायच्या. पण आता सोशल मीडियाच्या काळात गैरसमज झपाट्याने पसरतात आणि मनांमध्ये अंतर वाढतं. फरक्याचं कारण काहीही असो, ते आर्थिक असो, सामाजिक स्थानाचं असो किंवा केवळ अहंकाराचं, पण त्याचं परिणाम मात्र समाजावर मोठं सावट निर्माण करणारं ठरलं. कारण या फरक्यामुळे फक्त दोन माणसांमधील अंतर नाही, तर दोन पिढ्यांमधील विचारांची भिंत उभी राहिली. मी पाहिलं, नृत्यात भाग घेणाऱ्या स्त्रिया आता तालावर नव्हे तर तक्रारींवर नाचत होत्या. प्रत्येक पावलात टोमणा, प्रत्येक लयीत स्पर्धा आणि प्रत्येक नजरेत जुनी मैत्री तुटण्याची झळ. गावातील पुरुष वर्ग मात्र या नृत्याकडे तमाशा म्हणून पाहत होता. काही जण म्हणत होते, या बायकांचा काय भरोसा, आज भांडतील, उद्या एकत्र जेवतील. पण त्यांनी लक्ष दिलं नाही की ही केवळ स्त्रियांची गोष्ट नाही, तर नात्यांच्या बदलत्या स्वरूपाची कहाणी आहे. फरक्यामुळे निर्माण झालेला हा गोंधळ आता केवळ कार्यक्रमापुरता मर्यादित नव्हता. तो समाजाच्या प्रत्येक थरात झिरपत गेला. एखाद्या घरात भावांमध्ये मतभेद, तर दुसऱ्या घरात पित्याने पुत्रावर विश्वास हरवला आणि तिसऱ्या ठिकाणी सख्यांच्या घरांमध्ये दारे बंद झाली. मी गावाच्या पायवाटेवरून जाताना पाहिलं, जुन्या घरांच्या ओट्यांवर बसून गप्पा मारणाऱ्या स्त्रिया आता आपल्या मोबाईलमध्ये गुंतल्या होत्या. आणि त्यांच्या हसण्यात एक पोकळी जाणवत होती. जणू नृत्य अजूनही सुरू आहे, पण ताल हरवला आहे. रिपोर्टर म्हणून माझं मन हेलावलं. कारण मी पाहिलं की समाजात फरक निर्माण झाल्यावर संवाद थांबतो आणि संवाद थांबल्यावर नातं शिल्लक राहत नाही. गावातील शाळेत शिक्षक सांगत होते की मुलं आता गटात राहतात. एक गट त्या सख्यांचा, एक त्या भावंडांचा, आणि यामधला संवाद शून्य. हे दृश्य पाहून असं वाटलं की फरक्यामुळे सख्या भावंडाचं नृत्य हे आता फक्त एक वाक्य राहिलं नाही, तर समाजाची वस्तुस्थिती बनलं आहे. लोकांमध्ये दिसतंय की आपण वेगळे विचार करतो, म्हणजेच आपण वेगळे आहोत. पण हे कोणीच समजत नाही की विचार वेगळे असले तरी माणुसकी समान राहिली पाहिजे. गावातील पाटील म्हणाले, एकोपा हीच खरी ओळख आहे आपल्या समाजाची, पण आता प्रत्येक जण स्वतःला बरोबर समजतो. आणि हे वाक्य ऐकताना मला वाटलं, हो, हाच तर समाजाचा आजचा रोग आहे. फरक्याचं कारण शोधणं कठीण आहे, कारण प्रत्येकाला वाटतं की दोष दुसऱ्याचा आहे. आणि हेच नात्यांचं सर्वात मोठं शोकांतिक आहे. जत्रेच्या शेवटच्या दिवशी सर्वजण एकत्र बसले आणि कोणीतरी म्हटलं, चल पुन्हा नाचूया. आणि त्या क्षणी काही सख्या भवंडा एकत्र आल्या. त्यांनी हळूच ताल धरला, हातात हात दिले आणि पुन्हा एकदा झिम्मा सुरू केला. तेव्हा जाणवलं की फरक असूनही एकोपा हरवलेला नाही, फक्त थोडं प्रेम दाखवायचं बाकी आहे. माझा रिपोर्ट संपताना मी हेच लिहिलं.
फरक्यामुळे निर्माण झालेलं नृत्य हे फक्त भांडणाचं प्रतीक नाही, तर पुनर्मिलनाचीही संधी आहे. कारण जेव्हा समाजाला आपली चूक समजते, तेव्हा तो पुन्हा एकत्र नाचू शकतो. एकाच तालावर, एकाच लयीवर, जसं कधी काळी सख्या भवंडा नाचायच्या त्या जुन्या गावात. आणि म्हणूनच हा रिपोर्ट केवळ एक बातमी नाही, तर समाजाला विचार करायला लावणारा आरसा आहे. फरक्यामुळे जर नात्यांचं नृत्य विस्कटलं असेल, तर एकोप्यानं ते पुन्हा लयीत आणणं आपल्याच हातात आहे.